नमस्कार, मी अर्पिता नाईक. समर्थन लाईव्हच्या पहिल्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पालघर जिल्ह्यात 20,73,000 मतदार. पालिकेच्या गणनेत 3,000 पाण पक्षांची नोंदणी. मोखाड्यात तब्बल 131 शिक्षकांची कमतरता. सर्वेक्षणासाठी दिलेल्या ॲपमध्ये त्रुटी. उधळे हट्टी पाड्याचा पूल धोकादायक. आपत्ती नियंत्रणासाठी 290 कोटींच्या कामांना मान्यता. आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा. पालघर जिल्ह्यात 20,73,000 मतदार. पालघर जिल्ह्यातील मतदारांची संख्या 20,73,000 झाली आहे. गत 5 वर्षात 1,21,478 मतदार वाढले असून गेल्या वर्षभरातील मतदार वाढीची संख्या ही 30,708 आहे. पालघर विधानसभा क्षेत्रात 2,755 तर डहाणू विधानसभा क्षेत्रात 1,554 मतदारांची घट झाली आहे. बोईसर येथे 6,794, नालासोपारा येथे 4,739, विक्रमगड येथे 1,326 तर वसई विधानसभा क्षेत्रात 1,256 मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्या गणनेत 3,000 पाण पक्ष्यांची नोंदणी. भारत सरकारने जानेवारीत आशियाई पाण पक्षी गणना कार्यक्रम राबवण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्या अनुषंगाने वसई विरार महानगरपालिकेने पक्षी मित्रांच्या साहाय्याने पाण पक्ष्यांची गणना केली आहे. या गणनेत वसई तालुक्यातील पाणवठ्यावर पक्ष्यांच्या तब्बल 45 जाती आढळून आल्या आहेत. मोखाड्यात तब्बल 131 शिक्षकांची कमतरता. मोखाडा तालुक्यात तब्बल 131 शिक्षकांची कमतरता असून येथे जवळपास 150हून अधिक प्राथमिक शाळा असून पुरेशा शिक्षकांची गरज असतानाही 131 शिक्षक पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये एक शिक्षक असल्याचे दिसून येत आहे. येथील शाळांना किमान 484 शिक्षकांची गरज असतानाही आज घडीला केवळ 353 शिक्षक सध्या कार्यरत आहे. रिक्त पदांमुळे सध्या अनेक शाळा एकशिक्षकी झाल्या आहेत. सर्वेक्षणासाठी लिहिलेल्या ॲपमध्ये त्रुटी. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणा तपासण्यासाठी पालघर जिल्ह्यात सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला MSBCC सर्वे हा ॲप मोबाईलवर उघडत नसल्याने सर्वेक्षण 31 जानेवारी पर्यंत करायचे कसे, असा प्रश्न आता कर्मचाऱ्यांना पडला आहे. उधळे हट्टीपाड्याचा पूल धोकादायक. मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम उधळे हट्टीपाडा येथील अरुंद पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण आणि कमकुवत झालेली आहे. त्यामुळे वाहनांना व पादचाऱ्यांनाही धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे. या पुलाच्या नवीनीकरणाबाबत जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कमालीचे दुर्लक्ष केले असून येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी डोळेझाक केल्याने तब्बल 2,000 लोकवस्ती असलेले एक अख्खं गाव बाधित झाले असून पुलाच्या नूतनीकरणाचा प्रश्न आजही कायम आहे. आपत्ती नियंत्रणासाठी 290 कोटींच्या कामांना मान्यता. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाअंतर्गत पालघर जिल्ह्यात 290 कोटींच्या कामांना राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये वसई तालुक्यातील नवापूर, भुईगाव, रानगाव, पाचूबंदर आणि पालघर व डहाणू तालुक्यातील केळवे, सातपाटी, डहाणू आगर, तडियाळे, गुंगवाडा, नरपट किनाऱ्यांवर धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे व 2 बहुउद्देशीय निवारा केंद्र आणि भूमिगत विद्युत वाहिनी कामांचा देखील समावेश आहे. अशाच प्रकारे समर्थन लाईव्हचं बातमीपत्र पाहण्यासाठी व इतर महत्त्वपूर्ण घटनांचा तपशील सविस्तर जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.